माझे 2-3 ऑपरेशन झाले, चांगले झाले. नाहीतर आम्हाला खायला मिळत नव्हतं, कपडे नव्हते, मुलांना चोरी करायला लावायचो, चप्पल चोरी करायला लावायचो, अंगणवाडीचं खूप म्हणजे खूप. कधी कधी माझी मिसेस इकडे येऊन काचपत्रा बनवून वेचायची, त्यातले काय पैसे मिळायचे, आम्ही जगायचो. पण जेव्हा देवाने निवडलं ते आजपर्यंत 14 वर्ष कधी असा हात पसरायला लावला नाही, कधी कोणाला मागायला लावलं नाही, कधी चोरी केली नाही, कधी खोटं बोललं नाही, कधी पाप केलं नाही. आणि देवाने एवढं चांगलं शरीर आणि परत एकदा माणसासारखं माणूस बनवलं. पण परमेश्वराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. आणि जिथे जिथे मी वाईट कामं केली, ज्या एरियामध्ये, बस्तीमध्ये, ज्या नगरमध्ये, तिथे तिथे देवाने मला प्रचार करायला आणि लोकांसाठी प्रार्थना करायला नेलेलं आहे. ह्या खाडीमध्ये मी 35 वर्षापूर्वी एवढी ताडी पिलो होतो. ह्या खाडीमध्ये माझा एक मित्र लहानपणाचा, त्याचं इथे लग्न होतं, त्याची 1-2 बहिणी इथं पण राहतात. ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखतो, कारण मी 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आम्ही लोक इथं संध्याकाळी लग्न झालं, ताडी पिलो, अंधार पडला, तर घरी जायचं माहितीच नाही रस्ता आम्हाला, कारण सगळं हे 35 वर्षापूर्वी काय असेल ते काहीच नाही ना. तर त्या आंधळे माणसं कसं चाच पडतात, तसं आम्ही एकमेकाचा हात धरून त्या माझ्या मित्रांना त्या खाडी पैसे बाहेर हायवेला जाऊन सोडलं होतं. आणि मध्ये एक वेळेस इकडं तुमच्या चर्च मध्ये बोलवलं, तर आज परत प्रभूने आणलंय. पण परमेश्वराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. देव कधी कुणाचा आणि कसा उपयोग करेल हे सांगता येत नाही. तुमची तयारी असली पाहिजे. आपको तैयार होना पड़ेगा हर समय, प्रभु के राज के लिए, उसके वचन के लिए और उसकी महिमा के लिए. प्रेज़ द लॉर्ड. अगर आप खड़े नहीं होंगे तो प्रभु किसी का भी उपयोग करेगा. अगर वो एक गधे का उपयोग कर सकता है, आप तो इंसान हो. प्रेज़ द लॉर्ड. तुम्हाला भाव आणि बहिणी, माझी रिक्वेस्ट आहे, परमेश्वराचं नाव उंचवण्यासाठी कधी मागे पुढे बघू नका. प्रत्येकाला सुवार्ता सांगा, प्रत्येकाला देवाच्या राज्यात आणा. प्रेज़ द लॉर्ड. आपण वचन के लिए प्रार्थना करेंगे. और तुमसे पहिले मैं पास्टरांना धन्यवाद देतो, पास्टर जॉन यांना. त्यांची आमची भेट झाली आज, आणि ते म्हणले जरा या आमच्याकडे. पण मला माहिती नाही, मला आता घरी नेतील, चहा कॉफी पिऊ आणि जाऊ घरी, कारण मलाही उद्या चर्चची माझी तयारी करायची. मी हो म्हणून बसतो, माझी ट्यूबलाईट भेटली, ह्यांचं रात्रभर असतं इथं. मैं तो फंस गया हा बोल के, अभी छुटकारा कैसा पाए. पण बोललो नाही, देव जर आज उपयोग करतोय, देवाची काही योजना आहे तर जाऊया. मी खूप म्हणत होतो, मला जर अगोदर सांगितलं असतं, जॅकेट बिकेट घातलं असतं, व्यवस्थित आलं असतं, उठलो तर साडी आलेलं आहे. पण परमेश्वर बाहेर बघत नाही, अंतःकरण करणारा परमेश्वर. प्रेज़ द लॉर्ड. आणि आपण वचनासाठी प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद पवित्र प्रभू. आजचा सुंदर समय तुझं नाव तुला महिमा करतो प्रभू. प्रभू तू इथे घेऊन आला, दे संदेश देण्याचं परमेश्वरा, जे तुझी योजना होती आणि तुम्हाला इथं उभं केलंस, तुला धन्यवाद. परमेश्वरा, मी माती आहे, तू कुंभार आहे, ह्या मातीमध्ये तू जीवनाचा श्वास फुकला प्रभू. या मातीद्वारे तुझा महिमा होऊ दे. प्रत्येक शब्द, प्रत्येक वचन पवित्र आत्मा तू बोलणारे माझे होठ, पण शब्द तुझे असू दे. आणि प्रभू जे ऐकायला भाऊ बहिणी लेकर बसले, तर शांत करून खोल आणि त्याच्या जीवनात तो कार्य कर. इथे येणारे अडथळे, विरोध, हे परमेश्वराचे बी सिस्टम, इलेक्ट्रिक आहे प्रभू, माईक सिस्टम आहे प्रभू, स्पीकर, हे सर्वांचा ताबा घे. जे बी काही सैतानी विरोध येशूच्या नावात मी मानतो, येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, नाही तिथे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि आपण येशूच्या जन्माच्या विषयी आपण बघणार आहे. मत्ती मध्ये लिहिले, लूक मध्ये लिहिलेले. आणि माझ्या चर्च साठी जे वचनाची तयारी केली होती, मी काय साधारण एक छोटा प्रभूचा दास आहे. पाळक साहेब माझ्यापेक्षा खूप सुंदर सुंदर तुम्हाला वचन सांगतात, खूप डीप मध्ये घेऊन जातात. पण जे काय बोलत तो प्रभू बोलल. हा. आणि आपण लूकचा लूक अध्याय 1 मध्ये 26 वचन बघूया. ज्यांना मिळालं असेल हिंदी मराठी छानपैकी वाचू शकतात, जे पाठीमाग बाजूबाजूला समजतील असं व्यवस्थित वाचा, की ऐकायला व्यवस्थित वाटलं पाहिजे. लूक अध्याय 1 26 ते 35.
सब लोग ऐसे ही शांत रहना, ठीक है, बातें नहीं। मिला का पढ़ सकते हैं। लूक अध्याय 1 में 26 से हम लोग पढ़ेंगे। 1:26। हाँ, 1 से 26। कुमारी मरियम को देवदूत का संदेश। 6वें महीने में परमेश्वर की ओर से जिब्राइल स्वर्गदूत गलील के नासरत नगर में एक कुंवारी के पास भेजा गया, जिसकी मंगनी यूसुफ नामक दाऊद के घराने के एक पुरुष से हुई थी। उस कुंवारी का नाम मरियम था। स्वर्गदूत ने उसके पास भीतर आकर कहा, आनंद और जय तेरी ही हो, जिस पर ईश्वर का अनुग्रह हुआ है, प्रभु तेरे साथ है। वो उस वचन से बहुत घबरा गई और सोचने लगी कि ये किस प्रकार का अभिवादन है। स्वर्गदूत ने उससे कहा, हे मरियम, भयभीत ना हो, क्योंकि परमेश्वर का अनुग्रह तुझ पर हुआ है। आमेन। प्रेज द लॉर्ड। 2 मिनिट पास। प्रेज द लॉर्ड। इकडे लिहिलेलं आहे, माझ्याकडे मराठी बायबल आहे। नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेतकर नामे नकरास एका कुमारीकडे गब्रियल देवदूताला पाठविले। ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नामे पुरुषाला वाग्दन होती। त्या कुमारीचे नाव मरिया होते। तेव्हा देवदूत आत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले कल्याण, प्रभू तुझं बरोबर असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस। आमेन। प्रेज द लॉर्ड। जर परमेश्वर मरियम कडे देवदूताला पाठवू शकतो, तोच परमेश्वराची स्तुती, आराधना, महिमा आणि विश्वास तुम्ही करता, तोच परमेश्वर तुमच्याकडेही देवदूताला पाठवू शकतो, ह्यात तीळ मात्र शंका नाही। प्रेज द लॉर्ड। तेवढ्या वस्तीमध्ये, त्या नगरमध्ये फक्त मरियमला का निवडलं असेल? तुम्ही दरवर्षी वचन क्रिसमसला ऐकता, कधी वाचत असता, मोबाईल मध्ये बघा, तुम्हाला हा प्रश्न पडत नाही, जर मरियमला देव निवडू शकतो तर मला का नाही? मरियम को अगर प्रभु चुन सकता है परमेश्वर, तो हमें क्यों नहीं? आपल्याला का नाही? कारण आपण पण त्याच परमेश्वराची स्तुती करतो, वचन वाचतो, विश्वास करतो, चर्चला जातो, वाईट गोष्टी सोडतो, बाबतीत सर्व काही करतो। मग आमच्यावर का नाही कृपा? कारण परमेश्वराने तिला त्या नगरामध्ये निवडलं होतं, तिचा तो विश्वास बघून। तिचा फक्त साखरपुडा झाला होता। देवदूताने संदेश परमेश्वर देवदूताला पाठवून तिच्यामध्ये तो विश्वास बघितला की जे मी योजना, जी काय कामगिरी मी ह्याच्यावर पाठवतो, ही कधी पलटणार नाही, विश्वासात उभी राहील। जे काय तिच्या जीवनामध्ये तिला काम सोपवलं ते 100% पूर्ण करत। आपण ह्या कानाने वचन ऐकतो, ह्या कानाने सोडून देतो। आपला विश्वास कसा असतो? 19 आणि 20। देव जर आपल्याशी काय बोलतोय, स्वप्नाद्वारे, बायबलच्या द्वारे, सेवकाच्या द्वारे, तर आपण त्याच्यावर जास्त विश्वास करत नाही। आपल्याला लगेच चमत्कार पाहिजे। प्रेज द लॉर्ड। आणि तिने तो घाबरली, कारण तिच्या जीवनात ते प्रथमच होतं। असं कसं होऊ शकतं का? पण ती मला कृपा पावलेले, तुझवर परमेश्वराची कृपा झाली। देवाची कृपा होण्यासाठी देवाशी आपले नातेसंबंध तसं घनिष्ठ असले पाहिजेत, विश्वास पक्का असला पाहिजे, तेव्हा देवाची कृपा आपल्यावर होते। देवाला तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करायला एक क्षण लागत नाही, पण आपण 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष काढतो। मी थोडं वेगळं पण सांगतो याच्यामध्ये तुम्हाला, का मला माहिती नाही, जे काय बोलतोय देव बोलतोय। तुमचा विश्वास अजून पक्का व्हावा म्हणून मी तुम्हाला सांगते। तुम्हाला किती दिवस झाले ह्याच्याकडे बघू नका। देवाने तुम्हाला निवडलं ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार कुठलाच नाही तुमच्या जीवनात। प्रेज द लॉर्ड। आणि त्याने सांगितलं, कृपा पावलेले, देवावर तुझी कृपा झाली आहे, देवाने तुला निवडले। 6 वाचा पास्टर साहेब। हाँ, 1 का 6 ना? नहीं, उसमें 26 को कितना पढ़ा? 27, 30 तक पढ़ा मैं। आगे पढ़ो। देख, तू गर्भवती होगी और तेरा एक पुत्र उत्पन्न होगा, तू उसका नाम यीशु रखना। वो महान होगा और परम प्रधान का पुत्र कहलाएगा, और प्रभु परमेश्वर उसके पिता दाऊद का सिंहासन उसको देगा। आमेन। 30 मध्ये देवदूताने तिला म्हटलं, मरिया भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे। पहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव येशू ठेव,
तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दाविदाचे राजा समजेल. आमेन. प्रेज लॉर्ड. तिला घाबरायला सांगितलं नाहीये. तू गर्भवती होशील, पवित्र आत्म्याच्या द्वारे होशील, समजून सांगून तिला दिलं ते सगळं काय, आणि ते विश्वासाने घेतलं. विश्वास खूप महत्वाचा. जे बी तुम्ही वचन ऐकता ते माझ्या जीवनात लागू करण्यासाठी आपला विश्वास असला पाहिजे. बायबल मध्ये खूप ठिकाणी लिहिलंय, तुझ्या विश्वासाने तू बरे झालेस, तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त झाले. तुम्ही जेव्हा पण चर्च मध्ये येता, संदेश ऐकता, तर तो विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. तर ती परमेश्वराची योजना, आशीर्वाद आपल्या जीवनात मोकळे होतात. आणि तुला पुत्र होईल, त्याचं नाव येशू ठेव. नाव सुद्धा सांगून गेला. अरे ही योजना आताच नाही तर जुन्या करारामध्ये पण ते देऊन ठेवलं होतं. आणि येशूचा जन्म तुमच्या आणि माझ्यासाठी झालेला, जगासाठी नाही असं नका समजू. मी पापी होतो, मला वाचवायला येशू या पृथ्वीवर आला असं बोला. जगासाठी आला असं बोलूच नका. तो आला नसता तर आज आपण इथे नसतो. प्रेज द लॉर्ड. तो आलाच नसता ह्या पृथ्वीवर तर तुम्ही आणि मी तर नसतो. आगे बढ़ते पालक साहब. और वो याकूब के घराने पर सदा राज्य करेगा और उसका राज्य का अंत ना होगा. हाँ. मरियम ने स्वर्गदूत से कहा, ये कैसे होगा? हाँ. मैं तो पुरुष को जानती ही नहीं. हाँ. स्वर्गदूत ने उसको उत्तर दिया, पवित्र आत्मा तुझ पर उतरेगा. हाँ. और परम प्रधान का सामर्थ तुझ पर छाया करेगी. इसलिए वो पवित्र जो उत्पन्न होने वाला है परमेश्वर का पुत्र कहलाएगा. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. तो युगानुयुग असणार आहे, त्याच्या राज्याचा अंत होणार नाहीये. तो परमेश्वराने ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, घडवलं आणि निवडलं, ह्या जगाला, सृष्टीला चालवणारा परमेश्वर आहे. तुमच्या आणि माझ्या नागपुढे जो श्वास चाललाय तो त्याच्यामुळे चाललेला आहे. पुढे लिहिलंय, मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिलं, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराची शक्ती तुझवर छाया करेल. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रेज द लॉर्ड. कसं होईल, काय होईल बघू नका, तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जे बी वचन तुम्ही ऐकसान, एक ठिकाणी अनुवाद मध्ये लिहिलेले, जे काय तुम्ही त्याचं ऐकतं ते लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक जर पाळशील तर तुझं कल्याण होईल. डोंबोलीच्या पुढचं कल्याण नाही, डोंबोलीच्या पुढे जे ठेके ना ते कल्याण होईल नाही. तुमचं भलं होईल, तुमचं चांगलं होईल. पण कधी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकशील आणि पाळशील. नुसतंच ऐकून नव्हे तर त्याचं वागायला पण पाहिजे, ते हृदयात साठवायला पण पाहिजे, त्याच्यावर मनन करायला पण पाहिजे. तर तुमचं कल्याण होईल, म्हणजे तुमचं चांगलं होईल, भलं होईल, आशीर्वाद मोकळे होतील. प्रेज द लॉर्ड. आपण पुढच्या वचनामध्ये जाऊया. मत्तईचा अध्याय 2 मध्ये 1 ते 10 वाचूया. मत्तई 2 का 10. हाँ, 2 का 1 से 10. उस तारे को देखकर, हाँ 9 से पढ़ो 10 से. नहीं, मत्तई 2 में 1 से 10 तक. 1 से 10 ना. हेरोदेस राजा के दिनों में जब यहूदिया के बेतलहम में यीशु का जन्म हुआ तो पूर्व से कई ज्योतिषी यरूशलेम में आकर पूछने लगे, यहूदिया का राजा जिसका जन्म हुआ है कहाँ है? क्योंकि हमने पूर्व में उसका तारा देखा है और उसको प्रणाम करने आए हैं. ये सुनकर हेरोदेस राजा और उसके साथ सारा यरूशलेम घबरा गया. तब उसने लोगों के सब प्रधान याजकों और शास्त्रियों को इकट्ठा करके उनसे पूछा, मसीह का जन्म कहाँ होना चाहिए? उन्होंने उससे कहा, यहूदिया का बेतलहम में, क्योंकि भविष्यवक्ता के द्वारा यो लिखा गया है. आगे बढ़ते हैं. हेरोद राजाच्या दिवसात यहूद्यातील बेतलेहमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून ज्ञानी लोक यरूशलेमात येऊन विचारू लागले की यहूद्यांचा राजा जन्माला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्वे दिशेत त्याचा तारा पाहून त्याला नमन करायला आलो. आपण जो कंदील लावतो, स्टार लावतो ना, आपण दिवाळीला लावतात तसं आपण लावतो का? दिवाळीला लावतो तसं आपण कंदील लावतो का? गुबू गुबू गुबू.
अरे तुम्ही हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, माना पण हलवत नाही. मी जे काय बोलतो तुम्हाला समजते? काहीच बोलत नाही. एवढं का घाबरता? मी विचित्र दिसतोय का थोडंफार? मी अगोदरच सांगितलं मला पण 2 हात 2 डोळे 2 कान आहेत, मला पण माणूसच म्हणतात. तुम्ही असं घाबरल्यासारखं जर उत्तर दिलं जसं टीव्ही लावले आणि बातम्या चालू आहेत आणि मी बघतोय. तुम्ही हो नाही काहीतरी बोला, माझा पण उत्साह वाढेल. नाहीतर मी काहीतरी बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकता असं होईल. ह्याचा अर्थ की तुमचं लक्ष नाहीये. आपण कंदील लावतो का दिवाळी सारखं? नाही. बालवाडीतली मुलं माव 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 भांडण होऊ दे, एकमेकाच्या झिंजा धरतील बाहेरून. फक्त सकाळ व्हायचीच कुठे तुले मले, मग घातलीच चुले पण. आता जरा तुम्ही खोलायला लागले. अहो मी सुद्धा घाबरलो स्टेजवर तुम्हाला बघून. हा, कारण एवढे सुंदर दिसतात लहान लहान लेकरं बहिणी. खरंच देवाला भेटायला गजरे बिजरे नवीन कपडे, त्याला म्हणतात परमेश्वराची लेकरं. तुम्ही थोडस उत्साही असलं पाहिजे. हा, तर आपण तसं कंदील लावत आपण स्टार लावतो ना, त्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये थोडी माहिती आहे. कारण त्या सांगतात आम्ही तारा बघून तिकडे आलेलो. तारा म्हणजे 5 स्टार किंवा चांदणी. आपण क्रिसमसला तशी लावतो ना, ते का लावतं त्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये उदाहरण आहे. तुम्हाला प्रश्न पडत नाही का? लोकांचा कंदील असा ना आमचा असा, असा कधी प्रश्न पडला नाही का? पडला असेल तर त्याच्यामध्ये ह्याचं उत्तर, ह्याच्या बायबलमध्ये उत्तर आहे ह्या अध्यायामध्ये. इथे लिहिलंय, हेरोद राजाच्या दिवसात यहुद्यातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा पूर्वेकडून मागे लोक यरूशलेम विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्माला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्वे देशात त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम घाबरले. एक बाळ जन्माला आल्यावर एक मोठा राजा घाबरतो. तो किती सामर्थ्यशाली परमेश्वराचा पुत्र असं जन्माला आल्यावर, ज्याला काहीच कळत नाही पहिल्या दिवसाला. राजा म्हणजे कितीतरी त्याकडे सैन्य असेल, कितीतरी मोठं गाव असेल, त्याच्यात तो राज्य करतो, पैसा असतील, नोकर चाकर असतील, आणि तो घाबरतो. कोण सांगाल का घाबरला असं? नाही ना? त्याच्या मनात पाप असताना तोच देवाला घाबरतो. प्रेज लॉर्ड. तो जर चांगला असता, प्रजेचं चांगलं करत असता, तो घाबरला नसता, तो उत्साहित झाला असता, आनंदित झाला असता. तो घाबरला. मी राजा ना अजून कुठला राजा आला? हा नवीन राजा तो एक ही होता है ना. एक मैन में 2 तलवार होती क्या? अरे हा किंवा नाही म्हणा. कारण त्याला असं वाटलं आता मी येत, हा दुसरा कुठून आला, मला बघायला पाहिजे, नाही तर आपलं काय खरं नाही. तो घाबरला. परमेश्वराचा पुत्र जन्माला आल्यावर पापाला जागा राहिली नाही, वाईट गोष्टीला जागा राहिली नाही. प्रेज द लॉर्ड. आगे पढ़ते पास्टर जी 6 से. हे बेथलेहम, तू जो यहूदा के प्रदेश में है, तू किसी रीति से यहूदा के अधिकारियों में सबसे छोटा नहीं, क्योंकि तुझ में से एक अधिपति निकलेगा. बस बस एक मिनिट. जे बेथलेहम म्हणजे खूप छोटं गाव आहे आणि लोकांना प्रश्न पडला, एवढ्या बारक्या गावातून राजा जन्माला येतो? असं होऊ शकत नाही ना. एक छोट्याशा, ही जी खाडी होती तुमची, आम्ही यायचो ना इकडे होळीला, ह्या खाडीतून यायचो, दारू पिलं ना ते शॉर्ट्स अशा वर खेचायचं, त्या नशेमध्ये यायचो आम्ही. पाणी उतरलं की लाकडं घेऊन जायला. ते माझं घर इकडे बाजूलाच आहे ना. इकडं मासे धरायचो, दारू पित फिरायचो. असं झोपडपट्टीतून कोण पास्टर उभा राहिला असं वाटतं का? नाही वाटत ना. मग मला पण वाटलं असेल ना कधी खाडीमध्ये कधी चर्च असेल का. आमच्यातली मुलं इस्टोचा धंदा इथे करायला यायचे. स्टो रिपेअर करतात ना, ते मला सांगायचे तर चर्च आहे हे ते. एक छोट्याशा गावातून राजा जन्माला येतो. त्या राजाला प्रश्न पडला लोकांना, एक छोटस गाव आहे तिथं राजाला जन्म येतो. कारण राजपुत्राचा जन्म हा राजवाड्यात होतो, महल मध्ये होतो, जिथे हाती घोडा पालखी डागडागिने मोठमोठे नोकर राकर असतात. तिथे त्यांना प्रश्न, बेथलेहम में राजा पैदा हुआ है, तिथून पण राजाचा जन्म होऊ शकतो का?
अचंबित झाले लोक. आगे पडते पारक साहेब. जो मेरी प्रजा इज़राइल की रखवाली करेगा। तब हेरोदेस ने ज्योतिषों को चुपके से बुलवा कर उनसे पूछा कि तारा ठीक किस समय दिखाई दिया था, और उसने यह कहकर उन्हें बेतलहम भेजा, जाओ उस बालक के विषय में ठीक ठीक मालूम करो, और जब वो मिल जाए तो मुझे समाचार दो, ताकि मैं भी आकर उसको प्रणाम करूं। वे राजा की बात सुनकर चले गए, और जो तारा उन्होंने पूर्व में देखा था वो उनके आगे आगे चला, और जहां बालक था वो उस जगह के ऊपर पहुंचकर ठहर गया। उस तारे को देखकर वे अति आनंदित हुए। उन्होंने उस घर में बस तो तारा जो होता ना, त्यांना तो वाट दाखवत होता. विचार करा, एक परमेश्वरा पुत्र जन्माला आल्यावर न काम करणार सुद्धा काम करतो. चंद्र चांदणी होती, ती रस्ता दाखवत होती. जिथे बाळ जन्माला आले तिथे ती थांबली. म्हणून आपण तो तारा जे कंदील आहे तो आपण क्रिसमसला लावतो. जे काय आपण करतो ना त्याचा उल्लेख, त्याचा सर्व काय बायबल मध्ये, आणि त्याची उत्तरं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. जर अविश्वासाने किंवा जगिक लोकांनी विचारलं तर तुम्ही सांगू शकता की बाई तू तर दिवाळीला लावत नाही, तुझा कंदील असा कसा, तर तुम्ही माणसानं आमच्या बायबल मध्ये अशा अशा ठिकाणी असं असं लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर सत्य तुम्हाला प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जगिक लोकांची मनं जिंकू शकता. मी थोडं फास्ट मध्ये चाललोय, थोडं थोडं गाळत आहे, कारण खूप मोठं आहे. अजून एक 5-10 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे. आपण थोडस अजून एक वचनामध्ये जाऊया. मत्ते का 1 अध्याय में 18 से, मत्ते 1 अध्याय 18 मध्ये थोडस मी फास्ट घेतो. यीशु मसीह का जन्म इस प्रकार से हुआ कि जब उसके माता मरियम की मंगनी यूसुफ के साथ हो गई, तो उनके इकट्ठे होने से पहले वो पवित्र आत्मा की ओर से गर्भवती पाई गई. अतः उसके पति यूसुफ ने, जो धर्मी था, उसे बदनाम करना नहीं चाहता था, उसे चुपके से त्याग देने का विचार किया. जब वह इन बातों को सोच ही में था, प्रभु के स्वर्गदूत ने उसे स्वप्न में दिखाई देकर कहने लगा, हे यूसुफ, दाऊद की संतान, तू अपनी पत्नी मरियम को अपने यहाँ ले आने से मत डर, क्योंकि जो उसके गर्भ में है वो पवित्र आत्मा की ओर से है. वो पुत्र जनेगी और तो उसका नाम यीशु रखना, क्योंकि वो अपने लोगों को उनके पापों से उद्धार करेगा. आमेन. बस आपण तिकडे बघितलं लूक मध्ये की परमेश्वराने देवदूताला पाठवलं, आणि इकडे लिहिलेलं येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे येशूपास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. तिच्या नवऱ्याला जे साखरपुडा झाला होता, मंगनी हो गई ती, त्याला हे वेगळंच वाटलं. पण तो धार्मिक होता, देवाला भिवून होता, आणि तिचा अपमान होईल, लोक नावं ठेवतील, म्हणून त्यांनी सांगितलं हिला आपण गपचूप सोडू. आपल्यात जर कोणाशी लग्न जमलं, आपल्या मुलीचं किंवा मुलाचं, आपल्याला अशा गोष्टी कळल्यानंतर आपण काय करू? जे ह्याच्यामध्ये घडलं आजचं, आपण भले विश्वास आहेत पण आपण करणार नाहीत, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय. ते तुमचा मुलगा असो किंवा माझा मुलगा असो, ते बायबल मध्ये लिहिले, खरे मध्ये कोणी करत नाही. करचाल का तुम्ही? करचाल का? आता पण हा म्हणत नाही, नाही म्हणत नाही. माझा तर लय विश्वास आहे, टरबूज आहे एवढा. बाया मी तर लय करते गे, काय सांगू तुला. नहीं रहते ना तो चर्च चालू होने से पहले आते, चालू व्हायच्या आधी येऊन बसते. भया देवाने असं केलं तसं केलं. 2-3 महिने झालं ना, होते स्तुती आराधना, तीच गाणी तेच सगळं असते. जाऊ सगळं झाकून बिकून नाही राहत. म्हणून देवाने मोहरीच सांगितलं. मोहरी त्याला माहितीये, दिसायला हातीवर येत पण तेवढं पण नाहीये. खरंच सांगतो तुम्हाला, काही जणांना पटल नाही पटल, त्याचं देव बघून घे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी मनामध्ये निश्चय केला की हिला आपण सोडून देऊ, कारण त्याचं तो देवाला भिणार होता, धार्मिक होता, लिहिलंय बायबल मध्ये, पण मन नाही ना मानत. दिल क्या करेगा? नाही बे, इथं नाही वेगवेगळं. रात्रभर झोपलाच नसेल, गपचूपच सोडतो बोलला.
पण त्याला सपना देऊन सांगितलं असं करू नकोस. देवाने सपना देऊन सांगितलं त्याला, प्रभु भी हमसे बहुत जगह पे बात करते हैं, बाइबल पढ़ने के समय, वचन सुनने के समय हम लोग नहीं लेते, नहीं विश्वास करते. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कार्य होत नाहीये. देवाची वाणी ऐकणं आणि जगाची वाणी ऐकणं फरक आहे. तुम्हाला कळलं पाहिजे देव माझ्याशी बोलतोय, आपल्याला ते कळतच नाही म्हणून आपल्या ह्या कानातून निघताना ह्या कानातून निघून जातं. पण जेव्हा तुम्ही थांबचाल, त्याच्यावर चालायचा प्रयत्न करताल, 100% तुम्ही आशीर्वादित होता, 100% तुमचा छुटकारा होतो, 100% तुमचे मार्ग मोकळे होतात. पण आपला विश्वास कमजोर असल्यामुळे आपण त्याची वाणी ऐकत नाही. बायबल कहते जिनके कान हो सुनेगे, ज्यांचे डोळे असतील ते बघतील. आत्मिक डोळे उघडले पाहिजेत, आत्मिक कान उघडले पाहिजेत. जे आता 2 बटाट्यासारखे डोळे ते उघडून फायदा नाहीये. देवाचा आत्मा तुम्हाला ओळखता आला पाहिजे, देवाची वाणी तुम्हाला ऐकायला आली पाहिजे. तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. देवाला 10 वर्ष लागत नाही चर्चमध्ये आल्यानंतर उद्धार करायला, एक क्षण लागत नाही त्याला. डोळ्याची पापणी लावते त्याला वेळ लागतो. देव तुमच्या जीवनात असा चमत्कार करू शकतो. आपल्या अविश्वासामुळे आपण येतो. मी पण जेव्हा जायचो नवीन नवीन ठिकाणी, ते पास्टर चमत्कार करत होते तेच बघत होतो. मला येशू पाहिजेच नव्हता. माझा 36 आकडा होता. ख्रिश्चन म्हणलं की मी डोकं फिरायचं, बायबल फेकून बिकून पळून आलो होतो. त्याच्यात त्याची दारू चोरून प्यायचं. माझा शेटच ख्रिश्चन होता. उनके पैसे भी चुराता था. 15 दिवसाला गोव्याला जायचो. ड्रायव्हर होतो, पक्का बेवडा होतो. मला येशू नाही पाहिजे होता. पण परमेश्वराने एकदा निवडायचं ठरवल्यानंतर कुठं कुठं पळून जातात. किधर भी जाएगा तो भी वो खींच के लाने वाला है. तेच देवाचं खरं प्रेम आहे, तोच आपला उद्धार आहे. बंगलान गाडीन हे ते नोकरी बघू नका, आमच्या जीवनात काहीच नाही. तुला जिवंत ठेवले तीच मोठा चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जिवंत हो ना, हेच लय मोठा आशीर्वादाचं कारण आहे आपलं, की देवाने मला जिवंत ठेवले. बस अजून काय पाहिजे. आणि ते निश्चय केल्यावर देवदूताचं संघ त्याला स्वप्नात पडून आगे पड साहेब, जरा आगे बढ़ते थोड़ा. दाविदाच्या पुत्र 21 पढ़ो फिर से. वो पुत्र जनेगी और तू उसका नाम यीशु रखना, क्योंकि वो अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा. उनके पापों का उद्धार करेगा. त्याच्यासाठी तो जन्माला आलेला आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी. अमेरिका, लंडन, ब्रिटन, इस्रायल नका सांगू, माझ्यासाठी आला हेच सांगायचं लोकांना. बरोबर ना. देव माझ्यासाठी आलेला आहे. आगे बढ़ो बालक साहब. सर्व वो सब इसलिए हुआ कि जो वचन प्रभु ने भविष्यवक्ता के द्वारा कहा था वो पूरा हो. देखो एक कुंवारी गर्भवती होगी और एक पुत्र जनेगी और उसका नाम इमानुएल रखा जाएगा, जिसका अर्थ है परमेश्वर हमारे साथ. तब ठीक आहे पास्टर. आम्हा बरोबर देव, इमानुएल. त्याचं काय नाव ठेवायचं? आम्हा बरोबर देव, आमच्या संगती आमचा देव. एवढं सगळं डिटेल त्याला दिलेलं असतं. आगे बढ़ो पास. तब यीशु नींद से जाकर प्रभु के दूत की आज्ञा के अनुसार अपनी पत्नी को मरियम, अपने पत्नी को अपने यहाँ ले आया, और जब तक वो पुत्र ना जनी तब तक उसके पास न गया, और उसने उसका नाम यीशु रखा. आमेन. जे देवदूताने त्याला स्वप्नाद्वारे सांगितलं त्याने तसं केलं. त्याने विश्वास केला, तिचा स्वीकार केला, तिला सोडलं नाही. आणि मग ते जन्म झाल्यावर त्याचं नाव येशू ठेवलं. त्याच्यामुळे आज बायबल मध्ये त्यांची नाव आहेत, कारण त्यांनी खूप मोठा त्याग केला, विश्वास केला, सहन केलं, देवाच्या वचनावर चालले, त्याच्या आज्ञाचं पालन केलं. आपल्या जीवनाच्या पुस्तकात नाव वाचण्यासाठी आपल्यालाही त्याच्या आज्ञाचं पालन खूप गरजेचं आहे. जीवनाच्या पुस्तकामध्ये आपली नाव असली पाहिजे. आज आपण इथं जमलो, एवढं सुंदर समय. किस्मतचा काय उल्लेख बायबल मध्ये नाहीये की अशा तारखेला करा, पण हे जगाला दाखवण्यासाठी की आमचा परमेश्वर जिवंत आहे आणि एक दिवस त्यासाठी असतो म्हणून. ते आपल्या पुरतं ठेवू नका. अजूनही तुमच्या आजूबाजूला तुमचे नातेवाईक कोण असते त्यांना सांगा, आमचा परमेश्वर जिवंत आहे.
तुमची साक्ष सांगा, चर्चमध्ये घेऊन या, पास्टरांची ओळख करा. त्यांचाही उद्धार झाला पाहिजे जसा आपला झाला. आपल्यापर्यंत येशू ख्रिस्ताला ठेवू नका, लोकांना पण द्या, लोकही वाचले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपल्यासाठी कोणी गुडघे टेकवले, वचन सांगितलं, प्रार्थना केली असेल, आपलं काम आहे की लोकांना पण सांगायला पाहिजे. तुम्हाला खूप चांगलं चर्च आहे, पाळक आहेत, सुंदर मंडळी आहे. अजून तुम्ही वाढले पाहिजे, अजून लोकांचा नाशाकडून, पापाकडून त्यांना विरोध करून ते देवाकडे आले पाहिजेत, वळाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, हे वचन तुमच्या जीवनात कार्य करू दे. देवाचा धन्यवाद. थँक्यू. थैंक यू पास्टर. बहुत